3,000 लोकसंख्या असून प्रत्येक घराला 8 दिवसांनी जर 1 बॅरेल पाणी पुरवायचं म्हणलं तर कसं काय पुरवायचं? जनावरांचा चारा उपलब्ध नाही। 8-8 दिवसांनी टँकर गावामध्ये येतोय। पावसाचं प्रमाण दिवसांदिवस कमी होत चाललेलं आहे। गावातील काही तरुण बाहेर MIDC मध्ये कामानिमित्त जाऊ लागलेले आहेत। शिरूर तालुक्यात आमच्या जर उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जर पाहिलं तर आता जवळपास 43 किंवा 44 डिग्रीला जाऊन पोहोचलेला आहे। आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज या संस्थेच्या मदतीने व काही कॉर्पोरेट कंपन्यांच्या CSR निधीतून आपण या 39 गावामध्ये जलसंधारणामध्ये ओढा खोलीकरण असेल, चेक डॅम असेल, अशी विविध प्रकारची सगळी कामं या 39 गावांमध्ये आपण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून करत आहोत। त्यापैकी आपण जवळपास 21 गावांमध्ये काम पूर्ण केलेलं आहे। आमच्या गावामध्ये जलसंधारणाची कामं केले। 2019मध्ये जूनमध्ये जो पाऊस झाला, पहिल्याच पावसामध्ये ओढे भरले गेले, डॅम भरले गेला। आमच्या गावामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने काम केल्याबद्दल गावाच्या सर्व लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्याला मिटला आहे। या गावात 2016पासून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जे ओढा खोलीकरण, जलसंधारणाची जी कामं झाली, वृक्ष लागवडची जी कामं झाली, त्यापासून आमच्या गावचे 100% शेतकरी एकदम खुश आहेत। कॉलेज झाल्यानंतर शेती करण्याची खूप इच्छा होती, परंतु पाण्यामुळे मी जॉब करण्याचा निर्णय घेतला। 20 किलोमीटर दूर असणाऱ्या कंपनीमध्ये मी जाऊन जॉब शोधला। आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जुने झालेले स्रोत आहेत, बंद पडलेले स्रोत आहेत, पुनरुज्जीवन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला। त्यामुळे निश्चितच गावाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आणि आमच्यासारख्या नवतरुणांना निश्चितच शेती करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली।